मित्रांनो नमस्कार। दिवाळीचे महत्त्वाचे असे 3-4 दिवस सरलेले आहेत आणि जरा कुठे निवळलेलं वातावरण पुन्हा शांत झालंय असं वाटत होतं, त्यात ते पुन्हा गडबड झालंय। पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणातल्या धोबीपछाड डावांना ऊत आलेला आहे। तुम्हाला आठवत असेल मी 11 ऑक्टोबरला एक व्हिडिओ केला होता, हू इज धंगेकर, हाच जो महायुतीला मूठमाती देणार। हा व्हिडिओ चांगलाच चालला, चांगलाच गाजला। त्याला 12 दिवसात 1,67,000 व्ह्यूज मिळाले। अजूनही लोक तो व्हिडिओ पाहून मला माझ्या व्हॉट्सअपवर आणि आपल्या व्हिडिओ कॉलच्या कमेंटच्या माध्यमातून हेच सांगत असतात की होय, तुम्ही व्यक्त केलेला अंदाज खरा ठरणार आहे। काय होतं या व्हिडिओत, कसला होता अंदाज? तर या व्हिडिओत मी इशारा दिला होता की धंगेकर हा महायुतीला खिंडार पाडण्यासाठी शत्रूने पाठवलेला घरभेदी तर नाही ना, याचा शोध घ्या। गेल्या 10-12 दिवसांमधल्या घडामोडी नीट अभ्यासल्या तर माझं निरीक्षण अचूक ठरलेलं दिसेल तुम्हाला। मी जो काही अंदाज व्यक्त केला होता तो नेमका कोणत्या आधारावर होता याची कल्पना येईल। या काळात दंगेकरांनी भाजपावरचा हल्ला आणखीन वाढवला आणि स्वतःची लढवय्या पुणेकर अशी प्रतिमा पुढे करत ते एकनाथ शिंदे यांच्यावरच उलटले। आता डाव स्पष्ट झाला आहे की महायुतीला खिंडार पाडत एकनाथ शिंदेंना अडचणीत आणण्यासाठी हा विरोधकांनी रचलेला मास्टर प्लॅन आहे आणि या समान हेतूमध्ये उद्धव सेनाही दंगेकरांना साथ देताना दिसते। असं नसतं तर तुम्ही सांगा, 4 धाम यात्रा करून आलेले वसंततात्या मोरे, ज्यांचं निवडणुकीत डिपॉझिट जप्त झालेलं आहे, ते वसंततात्या मोरे हे अचानक दंगेकरांसारख्या एका माजी आमदाराला पाठिंबा देत आहेत। जे दंगेकरांना किती मतं मिळाली होती आणि यांचं तर तात्यांचं तर डिपॉझिट जप्त झालेलं आहे। सोशल मीडियावर चाललंय सगळं, मी हे बोलत नाही आहे। दंगेकरांचं जे सो कॉल्ड आंदोलन सुरू आहे ते वर्करांनी असं वाटत होतं की दंगेकर भाजपला टार्गेट करतायत। प्रत्यक्षात शिंदेंना अडचणीत आणण्यासाठी एका मोठ्या योजनेनुसार महाराष्ट्रातल्या एका मोठ्या नेत्यानं काही महिन्यांपूर्वी त्यांना शिवसेनेत पाठवलेलं आहे दंगेकरांना। माझा 11 ऑक्टोबरचा व्हिडिओ पुन्हा पहा। तर शेवटी मी म्हटलं होतं दिखता कुछ और होता कुछ और आहे। तेव्हा शिंदेसाहेब रात्र वैऱ्याची आहे, सावध व्हा असा मी सल्ला दिला होता। महायुतीत सारं काही आलबेल चाललं आहे असंही नाही आहे, पण महायुतीतले नेमके कोणते पक्ष कोणाच्या विरोधात आहेत, ते काय काय चाली खेळत आहेत हे आता समजणं थोडंसं मुश्किल झालेलं आहे। सध्या जे काही घडतंय, ज्याला आपण राजकारण म्हणणार असू तर हे राजकारण गुंतागुंतीचं आहे, गोंधळात टाकणार आहे, म्हणून ते नीट समजून घ्यायला हवं। पुण्यातल्या एका घटनेनं याची सुरुवात झाली। निलेश गायवळ नावाच्या गुंडाच्या टोळीनं कोथरूडमध्ये एकावर हल्ला केला। एवढा हा एकच मुद्दा होता, तो वापरून शिवसेना महानगर प्रमुख रवींद्र धंगेकर, श्रीमान रवींद्र धंगेकर यांनी कोथरूडचे आमदार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना टार्गेट केलं। निलेश गायवळचं जे प्रकरण आहे त्या प्रकरणात दादा गप्प का असा सवाल सतत दंगेकरांनी मीडियात मांडला, येता जाता बोलत राहिले आणि हा जो काही विषय आहे ना तो दादांवर ढकलायचा प्रयत्न केला। बोलता बोलता त्यांनी बांगलादेश, श्रीलंका, नेपाळप्रमाणे इथला तरुणही रस्त्यावर उतरेल असं सांगत काँग्रेसी पद्धतीची टीका करत नरेंद्र मोदींनाही सोडलं नाही। गायवळ प्रकरणात पोलिसांची नाचक्की झाली आहे, म्हणजे थोडक्यात गृह खात्याची नाचक्की झाली आहे असं सांगून गृह खातं सांभाळणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही टार्गेट केलं। सत्ताधारी महायुतीत असलो तरी मी असंच बोलणार, कारण मी पुणेकर आहे असं दंगेकर आवर्जून सांगत होते। सुरुवातीला हा सगळा काँग्रेसचा प्लॅन वाटत होता आणि होता, नाही असं नाही। त्यामुळे त्यांनी मीडियातल्या त्यांच्या इकोसिस्टीमला वापरून दंगेकरांना दणकून प्रसिद्धी मिळवून दिली। परिणाम होता, मतदारसंघातल्या एका गुन्ह्यावरून महायुतीतल्या वरिष्ठ सहकारी नेत्याला टार्गेट केलं गेलं। महायुतीत राहून शिवसेना महानगर प्रमुखानं मित्रपक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना टार्गेट करणं धोकादायकच होतं, पण दंगेकरांनी महायुतीत असलो तरी पुणेकर म्हणून मी असाच बोलत राहणार हे ठणकावून सांगितलं वेळोवेळी। दरम्यान पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या उपस्थितीमध्ये भाजपची एक बैठक झाली। शहरातल्या नेत्यांनी दंगेकर हे काय करतायत त्या सगळ्या प्रकरणाची जी तक्रार आहे ती देवेंद्रजींकडे केली। आपण आता दंगेकरांच्या बॉसशीच बोलू असं देवेंद्रजींनी त्यावेळेला त्या बैठकीत सांगितलं, पत्रकारांनाही सांगितलं। मग दंगेकरांना शिंदेसाहेबांनी बोलावून घेतलं मुंबईला। दंगेकरांना झापलं किंवा समज दिली अशी चर्चा असतानाच स्वतः जेव्हा एकनाथ शिंदे पुण्यात आले होते आणि त्यांनी दंगेकरांना महायुतीत दंगा नको असं जाहीरपणे बजावलेलं होतं, असं असताना विशेष म्हणजे सोबत अजितदादांनीही दंगेकर यांना महायुतीत असल्याचा विसर पडला असावा असं म्हणत शेलक्या शब्दात सुनावलं होतं, हे पाहून मन जरा साशंक झालं माझं। कारण अजितदादा शक्यतो आपलं काम भलं आणि आपण भलं असा खाक्या असलेले, मग ते दंगेकरांच्या विषयात कशाला इंटरेस्ट घेत आहेत हे जरा विचित्रच होतं। आता त्यावरही मी पुढे येणार आहे,
पण ही एवढी झापाझापी झाल्यावर देखील दंगेकरांनी आपला हेका सोडलेला नाही. अशातच पुण्यात ते जैन बोर्डिंगचं मॅटर, त्या जागेचा विषय झाला. आता दंगेकरांची तोफ केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे वळली. दादांना सोडून मोहोळांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं. असं करताना दंगेकर यांनी आपण सामान्य पुणेकरांचे प्रश्न मांडत आहोत असं म्हणून पद्धतशीरपणे स्वतःची राजकीय ब्रँडिंग, आपली एक प्रकारे इमेज बिल्डिंग हे सगळं करून घेतलं. त्यानंतर दंगेकरांनी दिवाळी आणि पाडवा याच्या निमित्तानं एक ट्विट केलं. जनरली लोक शुभेच्छा देतात. त्यात त्यांनी आवाहन केलं की युती धर्म पाळण्या अगोदर सर्वात अगोदर पुणेकर धर्म पाळा. सर्वप्रथम आपण पुणेकर आहोत, नंतर पक्ष, युती हे सगळं. पक्षाच्या पुणे महानगर प्रमुखानं स्वतःला पक्ष आणि युतीपेक्षा महत्त्वाचं ठरवणं हे सरळ पक्ष नेतृत्वाविरुद्ध बंड आहे. शिंदे यांनी महायुतीत दंगा नको असं सांगितलेलं असलं तरी दंगेकर दंगा करतच राहिले. आता ट्विट करून त्यांनी स्वतःला पक्षापेक्षाही मोठं दाखवलं, नाही का? दंगेकरांच्या माध्यमातून शिंदेंच्या शिवसेनेतील नेतृत्वाला आव्हान देण्याचा काँग्रेस इकोसिस्टीमचा डाव अशा पद्धतीनं उघड होऊ लागला. दंगेकर पक्ष नेतृत्वाचं ऐकत नाहीत, उलट मित्रपक्षावर टीका करून स्वतःच्याच नेत्याला अडचणीत आणत आहेत. आता हे सगळं दिसल्यावर शिवसेनेतून रिॲक्शन आल्या उलट्या सुलट्या. दंगेकरांची पक्षातून थेट हकालपट्टी व्हावी म्हणून दबाव वाढू लागला. तर याची कुणकुण लागल्यावर दंगेकरांनी ट्विट करून वेगळ्या भाषेत सुनावलं की शिंदे त्यांच्यावर कारवाई करू शकत नाहीत. त्यांनी बजावलं की मला आयुष्यात काही किंमत मोजावी लागली तरीसुद्धा हा रवी दंगेकर मागे हटणार नाही. कमाल म्हणजे सोबत आहेत पुणेकर, लढत राहील दंगेकर अशी स्लोगनही बनवले त्यांनी. पाठोपाठ त्यांनी फेसबुक, ट्विटरवरच्या शिवसेनेच्या लोगोंनाही जय महाराष्ट्र केला. ते कवर फोटो हटवले. दंगेकरांना शिवसेनेत पाठवून शिंदे यांच्या नेतृत्वाला आव्हान देण्याचा किंवा महायुतीत फूट पाडण्याचा काँग्रेसी डाव, या डाव्याचा पहिला जो टप्पा आहे तो यशस्वी ठरला. आता इथून खरा गेम सुरू झाला आहे. महानगरपालिका निवडणुकींमुळं भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचं, विशेषतः अमित शहांचं महाराष्ट्रावर अगदी करडं लक्ष आहे. शिवसेनेचा एक नेता महायुतीला अडचणीत आणतोय आणि शिंदेंनी अजून त्यावर कारवाई केलेली नाही आहे याची नोंद तिकडे झालेली आहे. दंगेकर प्रकरण जितकं चालेल, लांब चालेल, ताणलं जाईल तसं भाजपच्या केंद्रीय नेतृत्वामध्ये शिंदे यांच्याविषयी संशय निर्माण होत राहील. काँग्रेसने सुरुवात केलेली ही शिंदेंच्या प्रतिमाभंजनाची आणखी एक चाल हळूहळू यशस्वी होताना दिसू लागली. पण मला तरी यामागे एक मोठं षडयंत्र दिसतंय, एक मोठा डाव रचला जातोय. कसा? तर एका बाजूला रविभाऊ दंगा घालतोय, तर दुसरीकडे याच दंगेकरांनी आपल्या मुलाला काँग्रेसमध्ये पाठवून महानगरपालिका निवडणुकीसाठी आपल्या कुटुंबाची सोय लावून घेतलेली आहे. त्याचवेळी शिवसेना महानगर प्रमुख पदावर राहून हेच दंगेकर महायुतीला सुरुंग लावत आहेत आणि अप्रत्यक्ष बंड करून शिंदेंच्या नेतृत्वाला देखील आव्हान देत आहेत. हा पक्ष बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष आहे, त्यांच्या विचारांवर चालणारा पक्ष आहे. आणि हे सगळं सांगत असताना, या वल्गना करत असताना त्यांनी बाळासाहेबांसोबतचा स्वतःचा एक जुना फोटो सोशल मीडियावर टाकला आणि एक प्रकारे एकनाथ शिंदेंना दुय्यम लेखण्याचा प्रयत्न करून पाहिला. आता ही न ओळखता येण्यासारखी गोष्ट एकनाथ शिंदे यांना उमजली नसेल का? तर 100% ओळखलं आहे शिंदेंनी. दंगेकर शिवसेना सोडणार यात वाद नाही, नव्हे त्यांना सेनेतून हाकललं जाणार यात शंका नाही. कारण ज्या शिंदेंनी महाराष्ट्राच्या राजकारणातला एक ऐतिहासिक असा उठाव केला, सुरत, गुवाहाटी ते मुंबई वाया गोवा असा प्रवास केला, कोणाला कानोकान खबर लागू दिली नाही, मुत्सद्दीपणानं राज्याचं मुख्यमंत्रीपद मिळवलं, निवडणुकांच्या वेळेस लाडकी बहीणसारख्या योजनेतून त्यांनी युतीला एक जनाधार मिळवून दिला, या यशाचा चेहरा बनले ते. त्यांच्या पक्षात आपला हस्तक पाठवून महायुतीला सुरुंग लावण्याच्या आधी तो पक्ष कसा उद्ध्वस्त होईल आणि शिंदेंचं नेतृत्व कसं कमकुवत होईल, हा कोणाचा तरी डाव मागच्या कित्येक महिन्यांपासून शिजतोय. हे त्यांच्या लक्षात आलं नाही? असं होणार नाही. दंगेकर हे महायुतीत औट घटकेचे पाहुणे होते, ते जाणारच होते, आता ते जाणार आहेत. पण कुठे? पुण्याच्या राजकारणात काँग्रेसचं डळमळीत स्थान पाहता आता त्यांना एकच पक्ष, ज्यात ते पूर्वी कधीही गेलेले नव्हते, असा जो उरला आहे तो म्हणजे NCP. अजितदादांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा त्यांचा पुढचा पडाव असणार आहे. एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या मागचं शुक्लकाष्ट मात्र यामुळे संपणार आहे. यावर असंच म्हणता येईल की दंगेकरांच्या या दंगेखोर वेबसिरीजचा पहिला सीझन संपला आहे, आता नवा सीझन येतो आहे.
मात्र त्यातला दंगा तोच असणार आहे. महायुतीला कुठूनही मारक ठरणारा. आधी शिवसेनेत, आता अजितदादांच्या एनसीपीत. देवेंद्रजींनी ज्या अधिकारानं शिंदेंना सूचना दिल्याचं समजतंय दंगेकरांना रोखण्यासाठी, त्याच अधिकारवाणीनं त्यांना अजितदादांनी समजावं लागेल असं मला वाटतंय. बघूया, घोडा मैदान लांब नाही. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर कदाचित दंगेकर अजितदादांच्या एनसीपीत प्रवेश करते झालेले असतील, आणि जर झाले असेल तर मी वर्तवलेलं भाकीत खरं ठरलेलं असेल. काय होतंय ते दिसेलच. तेव्हा कमेंट्स करायला विसरू नका आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.